व्हिडिओ मोठा आहे पण बघा, मजा येईल तुम्हाला. त्याचं काय झालं माहिती का, एक माणूस होता, काहीतरी त्यानं झंटा फंटा कामं केली असतात, मग तो मेला. मग मेल्यावरती गेला नरकात. मग नरकात गेल्यावर काय झालं, यमदेव म्हणले ह्यानं पाप केले, याला शिक्षा झाली पाहिजे. खरं. मग त्याला एका थंडगार खोलीत ठेवलं. तिथलं तापमान होतं 7 अंश सेल्सिअस. ठेवलं त्याला. आता यमदेवाला याला वाटलं याला त्रास होईल, काय नाही तर माणूस हसत होता, काहीच नाही म्हणलं, काहीच गार नाही, ह्याच्यापेक्षा लय गारव्यामध्ये राहिलो म्हणलं आपण. काढलं मग तिथून बाहेर त्याला, एकदम गरम ठिकाणी नेलं त्याला, तिथं ठेवलं त्याला. तिथलं तापमान होतं 45. म्हणला हे काहीच नाही म्हणलं, ह्याच्यापेक्षा जास्त उन्हात राहिलो म्हणलं आपण. पुन्हा मग काय केलं त्याला, इतकं बक्कळ पाणी, पाऊस, गारा, वादळ अशा ठिकाणी ठेवलं त्याला. ते तिथं बी राहिलं. मला ह्याच्यापेक्षा बक्कळ पाऊस आणि वारा पाहितलाय म्हणलं. उन्हाळ्यात पाऊस बघितलेला माणूस नाही म्हणला, उन्हाळ्यात. आता काय करावं म्हणला, एक तर बियाणं लय आलं दिसायला बा म्हणला. पुन्हा मग त्याला काय केलं, नुसते खड्डे असलेल्या रस्त्यानं चलिलं त्याला, नुसते खड्डे कमर इतकली. ते तिथं बी हसायले. ह्याच्यापेक्षा बकळ खड्ड्याने मी गाडीवर फिरलो म्हणला. मग त्याला धुळीच्या रस्त्याने नेलं म्हणला, ते काहीच नाही धूळ, त्याच्यापेक्षा मोकार धूळ बघितली म्हणला. आम्ही यम परेशान झाले, आयला हे आलंय कुठून. त्या यमानं त्या चित्रगुप्ताला सांगितलं, अरे म्हणलं बघ बरं म्हणलं, हे कुठलं आहे, तिथं काय आधार कार्ड बिधार कार्ड काय नसते तिथं वरी म्हणत वरी नसते म्हणा आधार कार्ड. हे बघ बरोबर पत्ता काय, हे तर आपल्या परभणीच आहे, परभणीच आहे म्हणे आपलं. आता ते यमनच कपाळावर हात हाणून घेतला म्हणे, ह्यानं नरकात याच्या अगोदरच सगळं बघितलं तिथं परभणीत, त्याला इथे येऊन कोणती शिक्षा द्यायची. हे बघा परभणीकरांनो, हे परभणीकर असल्याचे फायदे. उगाच विकास 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 म्हणू नका, वरी तुम्हाला तिकडे गेल्यावर या दुःखाची सवय राहावी म्हणून इथल्या लोकांनी तुम्हाला हे असं ठेवलंय, नंतर तुमची बेजारी होऊ नये. आता समजलं असेल ना तुम्हाला व्हिडिओ. हा बघा असं. चला भेटू पुन्हा.